नमस्कार, माझे नाव सिद्धांती. आज मी तुम्हाला आदर्श विद्यार्थी याविषयी 2 शब्द सांगणार आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शुद्ध खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. असे विद्यार्थ्याच्या जीवनात विद्येचे अर्थ सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले. विद्यार्थी हा विद्या ग्रहण करणारा होय. विद्येमुळे विद्यार्थ्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो. म्हणूनच म्हणले आहे, विद्याधनम सर्वधनम प्रधानम. विद्याधन हे सर्व धनांपेक्षा सर्वोच्च धन आहे. माझ्या मते विद्यार्थी कसा असावा? ज्याने आपल्या आईची इच्छा पूर्ण करून स्वराज्य निर्माण केले असे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा असावा. स्वप्न 3 असतात जे आपल्याला झोपेत पडतात. स्वप्न 3 असतात जे आपल्याला झोपेत पडतात. स्वप्न 3 असतात जे आपल्याला झोपू देत नाहीत असे सांगणारे डॉक्टर APJ अब्दुल कलामांसारखा असावा. तो ज्या पण क्षेत्रात जाईल तो शिवाजी असावा, आंबेडकर असावा आणि अब्दुल कलाम असावा. सर्वोच्च क्षेत्रात विराजमान होण्यासाठी त्यांनी काही आपल्या जीवनामध्ये महत्त्वपूर्ण पावले उचलायला हवी. विद्यार्थी एकाग्रह असावा. एकाग्रता ही यशाची गुरुकिल्ली आहे. जो विद्यार्थी एकाग्रह राहील तो उच्च पदावर जाईल. विद्यार्थी बुद्धिमान असावा. चांगले काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय जाणणारा असावा. धन्यवाद.